स्वराज्याचे धाकलेधनी श्री शंभू छत्रपतींचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग करून प्राणांची बाजी लावणारे, प्राणांतिक जखमा होऊनही शर्थीने लढून इतिहास अजरामर करणारे अद्वितीय वीर योद्धे म्हणजे माळोजी घोरपडे। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, आपण आता संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले या गावात आहे आणि कारभाटले गाव हे प्रसिद्ध आहे एका ऐतिहासिक लढाईसाठी आणि या ठिकाणी ऐतिहासिक अशा वीराची समाधी आहे। तर ते ऐतिहासिक वीर कोण, तर ते म्हणजे संताजी घोरपडे यांचे वडील माळोजी घोरपडे। तर त्यांची समाधी आज आपण पाहणार आहोत। ती कारभाटले या ठिकाणी आहे। चला तर पाहूयात आणि संपूर्ण माहिती घेऊयात त्यांच्या इतिहासाची। संगमेश्वरहून शृंगारपूरला जाणाऱ्या रोडवरती कारभाटले गाव आहे आणि कारभाटलेवरून एसटी थांबा आहे। त्याच्या उजव्या बाजूला जाणारा मार्ग हा या ठिकाणी आपल्याला कारभाटले येथील माळोजी बाबा यांच्या समाधीपर्यंत घेऊन येतो। तर आता आपण त्या समाधी परिसरात पोहोचलोय। या ठिकाणी जुगाई मातेचं मंदिर आहे आणि मंदिराच्या वरच्या बाजूलाच या ठिकाणी समाधी आहेत। त्यामधील एक समाधी जी आहे ती आहे माळोजी बाबा घोरपडे यांची। तर हे बघा, प्राचीन असं मंदिर आहे। वरदान देवी, जुगाई मातेची मूर्ती बघा किती सुंदर आणि पुरातन आहे। आणि त्याचबरोबर या ठिकाणी काळीश्री देवी देखील आहे। लाकडी सुंदर असं काम केलेलं बघा, काही ठिकाणी नवीन फळ्या दिसतात। तर असे हे मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर अगदी आपण म्हणतो कोकणी मंदिर, तर कोकणी मंदिराचा फील इथून कोकणातच आहे। बघा या ठिकाणी दिसते बघा, सरसुभेदार, मामलतदार, विश्वास निधी, राजमान्य राजश्री श्रीमंत सुभेदार संताजी घोरपडे। बघा या ठिकाणची जी मूर्ती आहे ती आवेशपूर्ण आहे। त्यांच्या हातात ढाल तलवार आहे। या ठिकाणची मूर्ती देखील सुंदर आहे। या जुगाई माता मंदिराच्या डाव्या बाजूला काही समाधी आहेत आणि त्या समाधी आता आपण पाहणार आहोत। त्या ठिकाणी माळोजी घोरपडे यांची समाधी पाहणार आहोत। हीच ती सरसुभेदार माळोजी बाबा घोरपडे यांची समाधी। ज्यावेळी संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने पकडलं त्यावेळी झालेल्या लढाईमध्ये माळोजी बाबा धारातीर्थी पडले आणि त्यांची समाधी या कारभाटले या गावामध्ये आहे। शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस सरसेनापती होते हंबीरराव मोहिते। त्यांच्यानंतर शिवाजी महाराजांचा 1680ला मृत्यू झाला। त्यानंतर 1682 पर्यंत हंबीरराव मोहितेच हे शंभूराजांचे देखील सरसेनापती होते। मात्र वाई या ठिकाणी झालेल्या युद्धामध्ये त्यांना तोफेचा गोळा लागला आणि त्यांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला। ते धारातीर्थी पडले। त्यानंतर ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी कोणाला द्यायची, कोण एवढा सक्षम असेल असा विचार केला आणि पहिल्यांदा कोण आठवला असेल छत्रपती संभाजी महाराजांना, तर ते म्हणजे माळोजी घोरपडे। माळोजी घोरपडे म्हणजेच संताजी घोरपडे यांचे वडील। त्यांना ही बातमी समजली की मुकरब खान हा कोल्हापूरमधून संभाजीराजांना पकडण्यासाठी संगमेश्वरला निघाला आहे। त्याच वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी कुठलाही विचार न करता ते त्यावेळेस पन्हाळा किल्ल्यावर होते आणि पन्हाळ्यावरून मजल दरमजल करत अत्यंत विद्युत वेगाने त्यांनी घोडदौड केली आणि ते या मुकरब खानाच्या अगोदर संगमेश्वरला पोहोचले। मात्र संगमेश्वरमध्ये झटापट झाली। त्या सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये त्यांचा निवाडा चालू होता, अर्जोजी यादव आणि गिरजोजी यादव यांचा। आणि त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना देखील कल्पना नव्हती की एवढ्या लवकर मुकरब खान या ठिकाणी येईल। परंतु आपल्यातील काही फितूर यांच्यामुळं संभाजी महाराज पकडले गेले। त्यावेळी देखील संभाजी महाराजांच्यावरती वार करण्यात आलेला होता। तो वार देखील माळोजी घोरपडे यांनीच आपल्या पाठीवरती घेतला आणि त्या ठिकाणी ते धारातीर्थी पडले। तर त्यांची समाधी समाधीची रचना अशी आहे की पहिल्यांदा खाली जोतं छोटं जोत आहे, त्यानंतर वरती
एक 4 फूट बांधकाम आहे आणि त्या बांधकामावरती पुन्हा या ठिकाणी वृंदावन आहेत आणि वृंदावनामध्ये तेल टाकून ज्योत लावण्याची सोय या ठिकाणी केली आहे. या ठिकाणी फुलं वाहिलेली आहेत, म्हणजे समाधींना फुलं देखील वाहिली जात आहेत आणि त्यांची पूजा अर्चा केली जाते. त्याच्यामुळं आपण असं म्हणू शकतो की सध्या दुर्लक्षित असल्या तरी काही भक्त जे आहेत ते नित्यनियमाने या ठिकाणी येऊन पूजा अर्चा करत आहेत. अन्य दुसऱ्या व्यक्तींच्या देखील ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्या काळामध्ये त्यांच्या देखील या ठिकाणी समाधी आहेत. ही एक आहे या ठिकाणी आणि दुसरी आहे आणि पाठीमागे ही एक आहे तिसरी आणि ही एक चौथी आहे. 5 समाधींचा परिसर आहे. पहिली आहे ती म्हाळोजी बाबांची, त्यानंतर एकूण 4 समाधी आहेत आणि खरं तर व्यवस्थितपणा या ठिकाणी नाही. सगळं गवत वाढले आणि जोगाई मातेचं मंदिर ते त्या मातेच्या मंदिराच्या डाव्या बाजूलाच या समाधी आहेत. या ज्या समाधी आहेत तो समाधी परिसर उत्तम आहे, मात्र त्याची निगा राखली जात नाही. खरं तर याची निगा राखली जावी, कारण हे आपलं हे ऐतिहासिक संचित आहे, ते टिकलं पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत ते पोचलं पाहिजे. यासाठी तरुणांनी उठलं पाहिजे आणि तरुणांनी ही अशी अत्यंत महत्त्वाची कामं केली पाहिजेत. या समाध्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या देखील करता येऊ शकतील, मात्र सध्या त्यांच्याकडे दुर्लक्ष आहे. परंतु तरी देखील आपण या ठिकाणी नतमस्तक व्हायला प्रत्येकाने यायलाच पाहिजे. खरं तर घोरपडे घराण्यांचा इतिहास खूप प्राचीन आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भोसले कुळ आहे, भोसल्यांचंच ती एक शाखा आहे. बहामनी सत्तेच्या काळामध्ये विशाळगडावरती काही भोसल्यांच्या मंडळींनी घोरपड लावून तो किल्ला काबीज केला, म्हणून त्यांना घोरपडे हे आडनाव मिळालं. म्हणजे घोरपडे आणि भोसले हे एकच कुळ आहेत, ते दोन्ही एकाच रक्ताची एकाच नात्यातली आहेत. असे घोरपडे घराणं त्यामध्ये अत्यंत 101 असे शूर बहादूर वीर निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये म्हाळोजी घोरपडे असतील, त्यानंतर त्यांचे पुत्र संताजी घोरपडे, त्यांचे भाऊ मालोजी घोरपडे, भैरजी घोरपडे. त्याच्या पुढं जाऊन देखील दक्षिणेमध्ये देखील गुत्तीचं एक संस्थान होतं, तर त्या गुत्तीच्या संस्थानाचा कारभार देखील कर्नाटकामध्ये होतं, तर त्याचा कारभार देखील या घोरपडे घराण्याकडे होता. खूप लढवई वीर असे होऊन गेले आणि भैरजी घोरपडे हे देखील अत्यंत करारी होते. भैरजी ही त्यांना पदवी दिलेली होती. आपल्या इतिहासाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, लोकांना आपल्या इतिहासाची आवड निर्माण व्हावी, इतिहासाचा अभिमान वाटावा, हा एकच उद्देश घेऊन या इतक्या लांबपर्यंत मी आलो आहे आणि हा व्हिडिओ करण्यामागचा तोच एक उद्देश आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.